नमस्कार. हॉर्निमन स्टुडिओमध्ये चर्चासत्राच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या चर्चासत्राचा विषय आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, जबाबदार कोण. आणि या चर्चेत सहभागी झालेले प्रमुख पाहुणे आहेत ए के पांडे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. सर, आपलं स्वागत. राणे गणकर, सेवानिवृत्त पाटबंधारे विभाग. नमस्कार सर. व्ही आर बाबर, कृषी अधिकारी. सुशीलाबाई पांडे, सेवानिवृत्त तहसीलदार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या आपल्या चर्चासत्राला मी सुरुवात करते. तर या चर्चासत्रात आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचे विचार जाणून घ्यायचे की तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे असं वाटतं का तुम्हाला? ह्याला जबाबदार स्वतः शेतकरीच आहे. माझ्या दृष्टिकोनातून आम्ही शेतकरी ज्याला जबाबदार समजतो. याला सरकार जबाबदार होणार नाही. कुठलंही शासन, कुठल्याही प्रकारचं शासन आलं तरी त्याला जबाबदार असू शकत नाही. आमचं एक ठाम मत आहे. कारण त्याला कर्तव्य त्याचं आहे की स्वतः मेहनत करणं, खाणे. नाही, पण जर त्याला मेहनत मधनं जर काही मिळत नसेल, जर नैसर्गिक आपदा जर येत आहे, नैसर्गिक आपत्ती जरी आली तर त्याच्यावर कसं आहे, त्यांना जेवढं हे करायचंय, तुम्ही जर अधिक भार जर तुमच्या डोक्यावर दिला तर वाहून नेऊ शकत नाही. तसंच अधिक जर तुम्ही कर्ज दिलं, शेतीपेक्षा जास्त घेतलं तर फेडू शकत नाही तुम्ही. नाही, पण पीक जर तेवढं उत्पन्न होत नाही, तेवढं तुम्ही कर्ज घ्या ना. तुमचं 2,000 रुपयाचं उत्पन्न होतं ना, तुम्ही 1,000 रुपयेच कर्ज घ्या. तुमचं उत्पन्न होतंय 2,000चं, तुम्ही 10,000 कर्ज घ्यायला कसं पिकणार सांगा. तुमचं घर चालू, इतर अडीअडचणी असतात, सुख दुःख असतात, तेच भागवून तुम्हाला लोन फेडायचं असतं, कर्ज फेडायचं असतं. मग तेवढ्यात जर तुमचं नाही भागलं तर मग तुमचं घेतलेल्या कर्जावरचे व्याज तर वाढतच राहतं. जेपर्यंत असं आहे की बँक किती आपल्याला कर्ज देतो, बँक येतपर्यंतच कर्ज देतं जेवढं तुमच्याकडे शेती. बँक 1,00,000 रुपये देईल, पण तुमच्या मर्यादा नाही ना. तुमची फेडण्याच्या कुवत कुठपर्यंत आहे. मी तुम्हाला 10 लाख देईन, मी बँकेचा मॅनेजर आहे, मी तुम्हाला 10 लाख मंजूर केले. तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे म्हणून मी तुम्हाला काय केलं की 10 लाख दिले. 10 लाख दिले ना, मग ती तुमची फेडण्याची पतमर्यादा पाहूनच बँक तुम्हाला देते. जर तुम्हाला उद्या म्हणाला मग तुम्ही हे जर नाही झालं काय, मला पिकलं नाही, अमकं नाही, तर तुम्ही मला माफ करा, हे शक्य नाही. हे पूर्वीपासूनही शक्य नाही ना, आताही शक्य नाही. कारण बँक सुद्धा ही तुमच्या जीवावर चालणारी शेतकऱ्याच्या, आणि शेतकरी सुद्धा तुम्हाला एक फेडणं भागच आहे. त्याला जबाबदार ते हे राहू शकत नाही. आणि शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे शेतीच्या कामासाठी वगैरे मिळतं की त्यांचं कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी नाही मिळत त्यांना. तर त्यांनी तो म्हणजे त्या कर्जाचा वापर त्यांनी शेतीच्या कामासाठी केलेलं. आता आपण नेहमी वासनगर काय यांची मुलीचं लग्न रखडलं, त्या कर्ज फेडलं नाही म्हणून, किंवा काही असं म्हणजे अशा इतर गोष्टी काहीतरी कौटुंबिक वाचनात येतात म्हणजे अशा. पण कर्ज ज्या उद्देशानं दिलेलं असतं शासनाने, त्या उद्देशासाठी जर वापरलं तर मला नाही वाटत त्यांना म्हणजे असं आत्महत्या करण्याची वेळ येईल म्हणून. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सर्वस्वी शेतकरी स्वतःच आपल्या या परिस्थितीला जबाबदार आहे, योग्य वापर त्या कर्जाचं करत नसावेत. पण एक गोष्ट अशी आहे की निसर्ग साथ देत नाहीये, तर मग यावर तर कसं शेतकरी स्वतः रिस्पॉन्सिबल नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता एक गाव आहे, त्यात जवळजवळ 450 शेतकरी, त्यातले फक्त 2 शेतकरी कसे आत्महत्या करतात, बाकीचे शेतकरी का करत नाही, ते कसं फेडू शकतात? कारण त्याच्या शेतीवरच निसर्ग कोसळला आणि यांच्या शेतीवर नाही कोसळला का, हे महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये जेवढे शेतकरी असतील तेवढ्या प्रत्येकानेच मग आत्महत्या करायला पाहिजे. सर्वांनी आत्महत्या करू नये, सगळ्यांनी मोजण्यापुरते 10-5 राहिले पाहिजे. हे 10 जण आहेत, ह्या 10 जणांमध्ये काय आपल्या सगळ्यांचे शेत आहेतच. ठीक आहे, यांना शासनाने कर्ज दिलं, मलाही दिलं, माझी फेडण्याची. मग वरतून जे पाऊस पडलेला आहे तो माझ्याच एकट्यासाठी पडलेला आहे का? पडल्यासाठी नाही, सगळ्यासाठी असतो तो. मग ह्या दोघांनीच ह्या आत्महत्या करण्याचं कारण काय?
कसं आहे की काही प्रकार म्हणजे जसं विदर्भात ही संख्या खूप जास्त वाढलेली आहे की विदर्भात खूप शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जवळपास आकडा असा आहे की मागच्या 2 वर्षात जवळपास 2000 पर्यंत आकडा गेलेला आहे की 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याला सध्याचं राजकारण जबाबदार आहे. विदर्भाला आमचं ठाम मत आहे. याला विदर्भाचं राजकारण हे आहे. तिथले सगळे राजकारणी लोक असे की त्याच्यात बहुतेक आहे. शरद तुमचा तो कोण शरद पवार नाही, शरद जोशी तो जोशी, right. शरद जोशी शेतकरी शेतकरी संघटनेचे संघटनेचा अध्यक्ष, हा. किंवा तुमचे हे पकडा जे काही तुमचे विदर्भात झालेले ते लोक नेते तेच त्याला जबाबदार आहे. बाकी दुसरं कोणीही जबाबदार नाही. मराठवाड्यात का होत नाही, आणि कोकणात का पश्चिम होत नाही, महाराष्ट्रात का होत नाही? पश्चिम महाराष्ट्र का होत तुम्ही नाही? पश्चिम महाराष्ट्राला एका शेतकरीने आत्महत्या केली आज प्रभारावजी म्हणता तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष, आम्ही त्या बाईला नाव म्हणत नाही. हे जे राजकारणी लोक ते तयार झालेले आहेत तुमच्या तो अजून एकूण तेव्हा अजून कोणी तुमचे ते हे आहेत तुमचे शेतकरी विदर्भाच्या बाजूला हेच त्याला विदर्भाला जबाबदार लोक आहेत. बाकी दुसरं कोणी. तर त्यांची भूमिका काय असावी असं वाटतं तुम्हाला? त्यांची भूमिका त्यांची बाजू कशी आहे की त्यांना समजून सांगावं त्यांनी बाबा रे ह्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या चूक आहेत. ह्या याच्यात त्यांचीच बाजू घेऊन त्याच्या पाठीमागे जर हा कापूस पिकला नाही याला भाव मिळाला नाही म्हणून तू आत्महत्या कर हे परावृत्त करणारे हे सध्याचं शासन आहे. ह्या शासनाला म्हणजे काँग्रेसचं म्हणत नाही तुम्हाला कुठल्याही पक्षाचं असो कोणतंही शासन कुठलं असो पण त्याला त्या राजकारणी माणसाने परावृत्त करू नये. म्हणजे बाबा असं नाही असं करा मग त्याला कमी कमी धीर द्यावा. हे त्यांच्यात नाहीये. हे तुमच्या आता महाराष्ट्र किती मोठा आहे. पश्चिम महाराष्ट्र काय होतं, खानदेशात काय होतं, मराठवाड्यात काय होतं. आजच्या बोटा तुरळक मोजणे की ज्यांना काही ऐकत नाही जाणून बुजून ते करतायत ज्यांना आगाव व्यसन लागलेले अशी माणसं करतात. बाकी दुसरं आमचं ठाम मत आहे याच्याबद्दल. अच्छा म्हणजे माझं तर हे म्हणणं आहे पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो किंवा खानदेश असो येत्या पश्चिम महाराष्ट्रात माझ्या 1-1.5 वर्षात तर आत्महत्या केलेले शेतकरी वाचण्यात आलेलंच नाही. बरोबर. फक्त मराठवाड्यात बोटावर म्हणजे इतके झाले असतील पण कोकणात नाही, पश्चिम महाराष्ट्रात नाही किंवा खानदेशामध्ये नाही. आता याच्यामध्ये एक पॉइंट असाही आहे की काही वर्षापूर्वी कशी संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त झालेली आहे. ठीक आहे, तर विभक्त झाल्यामुळे काय झालं, शेतीचे तुकडे झालेले आहेत, त्यामुळे हे उत्पन्न होत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती कितपत योग्य आहे असं वाटतं? विभक्त कुटुंब पद्धती तर बरोबर नाही. नाहीच आहे. एकत्र कुटुंब पद्धतीच पाहिजे. पण आता कसं आहे जसा जसा काळ बदलत चाललेला आहे त्याप्रमाणे लोक विभक्त होतात. आता अजूनही आमच्याकडे आता फक्त किती जवळजवळ 15 किंवा 20 दिवस झाले एकत्र कुटुंब होतं. आता 15-20 दिवसापूर्वीच विभक्त झाले. आता त्यांची परिस्थिती कशी आहे ती आम्हालाच माहिती. कारण विभक्त झाल्यापासून कारण माझ्या वाट्याला जी शेती ती मी करू शकत नाही. कारण मी नोकरीत गेलेले शेतावर काम करू शकत नाही किंवा शेतीत जाऊन गड्याकडून किंवा कुणाकडून काम करून घेऊ शकत नाही. कारण माझं राहणं इथं असतं आणि शेती असते दुसऱ्या गावात. एवढ्या दूर जाणं जाईपर्यंत वेळ लागणं तिथं माणसं मिळणं हे गोष्ट महत्वाची आहे. जो तो शेतीमध्येच राहतो त्याला बरोबर वेळेवर कसे ऍडजस्ट करतो 1-2 रुपये जास्त कमी जास्त करून कामापुरतं करून घेतो. आता ही तर झाली समजा विदर्भाची किंवा महाराष्ट्राची गोष्ट. आता आपल्याला हे पण काही आकडे बघितले, आपण हे पण बघितलंय की आंध्र प्रदेशमध्ये पण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर याला तुम्ही काय म्हणू शकता की तिथलं गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे का? याला तिथलं सरकार तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. गव्हर्नमेंट हे कुठलंच जबाबदार असो कुठल्या स्टेट असो त्याला सरकार जबाबदार नाही. तिचं कदाचित तिथली परिस्थिती अनुकूल नसेल म्हणून त्या लोकांनी तसं केलं असेल. किंवा अजून काही नक्षलवादी भाग आहे त्याच भागामध्ये तुम्हाला तिथल्या आत्महत्या आवडतात दिसतात. बाकी दुसरीकडच्या कुठल्याही दिसत नाही. आंध्रात जा, अजून दुसरं तुम्ही स्टेट सांगा ना. अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्यापैकी तुम्ही बिहार दाखवा, राजस्थान दाखवा. आहे का कुठे ह्या स्टेटमध्ये? फक्त तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जास्त आणि त्यातल्या त्यात विदर्भात जास्त. महाराष्ट्राचा एक भाग फक्त विदर्भाचं कसं, विदर्भाचं जे नैसर्गिक हे आहे त्याला ते रिस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टीला असं म्हणता येईल का? कारण कसं की तिथे कोरडवाहू शेती जास्त चालते. कोरडवाहू जरी शेती जास्त असली तरी विदर्भात इतर महाराष्ट्रातल्या भागापेक्षा पाऊस जास्त पडतो. कारण डोंगराळ भाग असल्यामुळे त्यामुळे त्यांना असं किंवा काय म्हणतात त्याला ते दुष्काळ पाऊस वगैरे ओला किंवा कोरडा ओला राहू शकेल पण कोरडा दुष्काळ तर कधी झाला नाही अजूनपर्यंत. आजकाल म्हणजे विदर्भ इतका आहे की तुमचा
पैसा जिथं कुठं नसेल तो फक्त विदर्भात आहे. कापसासारखा कापूस म्हणजे बरोबर आहे. पैसा देणार सोनं, हा, आहे पिकतं. आणि तेच तिथं विदर्भात पिकतं आणि मग तिथं अशा आत्महत्या करण्याचं कारण काय होतं? काहीच नाही. कारण हे राजकारणच आहे. बाकी वास्तविक पाहता कापूस इथं मराठवाड्यात पाहायला गेलं तर ज्वारी आमकड हे पिकं चांगली आहे बरं का. त्यानंतर विदर्भामध्ये पांढरा ज्याला म्हणतो आपण कापूस, त्याच्याशिवाय दुसरं पीक तिथं कापूस दिसणार. आणि आणि भात. कापूस भात. बरोबर. काही ठिकाणी भात आहे. भात पण इथे इकडे भंडारा जास्त जिल्हा पाऊस वगैरे आहे. बघितलं तर भात आहे. हा, ते भात आहे. पलीकडे जर आणि तुम्ही हे याला दोनच पिकं महत्वाची आहेत. बरोबर आहे. कापूस आणि भात. मिसेस पांडे, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर, किंवा म्हणजे कोण रिस्पॉन्सिबल आहे असं वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीला? माझ्या मते ते वैयक्तिक शेतकरी स्वतः त्यांचे स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. अच्छा. एक तर आपल्या कुवतीपेक्षा जास्त बोजा ते डोक्यावर घेतात. बस करेक्ट. जेवढं सुरुवातीला आपलं पांडेसाहेब म्हटल्याप्रमाणे हा. आता समजा बँकेने तुम्हाला मॅक्झिमम लिमिट 10 लाखाची दिली आहे गोष्ट की तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. आता यांनी 10 लाखाच्या आत आपलं अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे असतं. आपली इतकी कुवत नाही ना परत फेड करण्याची. आपण 5च लाख घेतले, 4च लाख घेतले की आपण रिपेमेंट करू शकू. ते हे काय होईल तर आजकाल बहुतेक म्हणजे सरकार जे काय समजा आपल्याला बेनिफिट देतात त्याचं एक जनरल झालेलं आहे की तितकं आपले ऍडव्हान्टेज घेतात लोक. ऍडव्हान्टेज घेतात पण हे पाहत नाही की पुढे याचं पुन्हा आपल्या परत फेड होईल की नाही. याला त्यांचा एक एखादा ठराविक कदाचित- समाज असा आहे, नाही ठराविक समाजच असा आहे की तो वाटेल इतका पैसा मिळतो ना, मी कुठल्याला जबाबदार म्हणत नाही तुम्हाला. ठराविक पैसा येतो ना, तो पैसा घ्यायचा, आपल्याला परत फेडता येत नाही, फेड पाहू काय होतं. ही जी वृत्ती झालेली आहे, ही वृत्तीमुळे तुमच्या आत्महत्या वाढण्याला कारणीभूत झाला. बाकी एक सुशिक्षित चांगल्या विचाराचा माणूस हा इतका जे आपल्याला जे परत तितकाच पैसा घेणार तितकंच परत फेड आणि करणार. भावना आहे असं काही झालं म्हणजे कर्ज माफच होईल आपलं. मग ही भावना पण आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे काय आत्महत्येचं प्रमाण वाढतं. महाराष्ट्रातच शासनाने 100% अनुदानावर काही स्कीम काढलेली. त्या स्कीम सुद्धा शेतकरी बरोबर राबवत नाही. घेताना घेतात, पैसा मिळेपर्यंत सगळं हे करतात आणि नंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहिलं तर तिथं काही नाही. हे असतं. आता फळबाग योजना सरकारने काढलेली आहे. तेच फळबाग योजना योजनेमध्ये किती बेनिफिट मिळतो तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्याला? भरपूर. पण तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन पाहिलं एकही कुठल्या एकही प्रकारचं झाड झाड किंवा लावलेलं काहीच नसतं. नसतं. आणि याला जबाबदार हे तुमचा शासन आणि तुमचा शेतकरी. शासनाचे जे अधिकारी आहेत ना, याला निवड खत पाणी घालणारे आणि त्याचा फायदा उठवणारे हे शेतकरी. आणि तो फायदा न मिळाल्यामुळे शेतकरी काय होतात, अरे तो साहेबांनी इतकं घेतलं, मग हे केलं, हे सांगितलं, मग त्याच्यात काय होते, कुठल्याही प्रकारचं त्यांना बेनिफिट मिळत नाही मिळालं मग ह्या वृत्तीला तयार होतात. आत्महत्येच्या बरं. जेव्हा किंवा ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो आणि गव्हर्नमेंट जी आहे, सरकार जी आहे, जे काही मदत निधी पुरवते, तर ते तुम्हाला वाटतं का की त्यांच्यापर्यंत पूर्ण जो रक्कम आहे ती पोहोचते असं वाटतं का? 5 ते 10% पोहोचती नसेल, आम्ही त्याच्यात सहमत आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण मग या बरोबर गोष्टीला पोहोचते. बरोबर. त्यात किती लोकांना पोहोचणार नाही? 5-10%, 1 किंवा 2 लोकांना एक अर्धा पोहोचणार. टक्का हा नाही, पण जसं एकंदरीत असं बघण्यात आलेलं आहे की बराचसा अमाऊंट हा पोहोचत नाही, तर याला तुम्ही सहमत आहात का? नाही, कधीच नाही. आम्ही याला सहमत कधीच राहणार. एक जितका शासनाचा निधी येतो ना, तो पूर्ण तिथे युटिलाइज होतो बरं का. युटिलाइज झाल्यानंतर त्याचा बेनिफिट त्यांना घेता येत नाही. त्याच्यामुळे ते काय करतात, सरकारी कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर पुढे त्याचा वेगळे परिणाम म्हणजे काय, हे स्वतःकडे ओढून घेतात, पण झालं नाही म्हणून. नाही, मीडियामध्ये जिथपर्यंत असं म्हणलंय की गव्हर्नमेंट म्हणजे पर्टिक्युलरली विलासराव देशमुख सरकारची गोष्ट केली तर असं म्हटलं की सरकारच या गोष्टीला सॉल्व्ह करण्यामध्ये फेल्युअर ठरलेलं आहे, अपयशी ठरलेलं आहे. नाही, तर मग सरकारला नावं ठेवण्यात अर्थ एकदम नाही. चूक आहे. हे फक्त विरोधी पक्षाचे लोक जे असतात ना, हे आम्ही तुम्हाला सरकारला एकच बदनाम सांगितलं, कुठल्याही करायचं. पक्षाचं कोणत्याही सरकार पक्षाचं सरकार असो, विलासराव विलासराव असो, असो, मनोहर जोशी किंवा- हो, हा, नारायणराव राणे, आम्हाला त्याबद्दल म्हणणं नाही. हे सरकार त्याला जबाबदार नाही. वास्तविक पाहता हे सरकार इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे, सध्या विलासराव म्हणा किंवा हे म्हणा, यांनी इतकंच हँडल व्यवस्थित करायला लागले. पण ते शेतकरी त्याचा गैरफायदा घ्यायला लागले. त्याचा गैरफायदा मिळाल्यामुळे काय, यांना वाटतं आपल्याला सहानुभूती मिळाली, मग आत्महत्या करा, मग आपल्या लेकरबाळाला पोहोचेल. तो मेल्यानंतरच्या लेकरबाळाला पोहोचायला सरकार जबाबदार आहे का? कशाला जन्म दिला त्यांनी त्यांच्या मुलाबाळा जन्म दिला, तो मेल्यानंतर त्या बाकीचं काय, तो जाईल. अहो, प्रत्येक माणूस हा जन्म घेतो आणि मरतो. तो काय कोणाच्या जीवावर जन्म घेत नाही, कोणाच्या जीवावर मरत नाही. मग त्याची जबाबदारी सरकारनेच का घ्यावी? आईने एका लेकराला जन्म दिला तर ते लेकरू जन्म दिल्यानंतर हे जाणारच. त्याचा दोष त्या आई वडिलाला किंवा त्या सरकारला देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी स्वतः हे घ्यावं. आणि हे कर्जमाफीचं म्हणाल तर म्हणजे आता
शेती हा व्यवसाय फक्त तर याच्यासाठी तुम्ही लढता की आम्हाला कर्ज माफ पाहिजे. इतर पण व्यवसाय तुम्ही चरितार्थासाठी चालवतात ना, त्याच्यासाठी तुम्हाला शासन देत आहे कर्ज. मग त्यांचं तो तुम्ही घरातल्या वस्तूचं ऑप्शन करून ते वसूल करता आणि फक्त यांनाच का हा माफी. बरोबर, हा पण एक पॉइंट आहे. तर तुम्हाला म्हणजे असं वाटतं का आता आजकाल कसं कल आहे लोकांचा किंवा शहराकडे वळतायत जास्त शेतकरी सुद्धा काय करतायत की आपली शेती विकून ही परंपरागत चाललेली शेती हे कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? हे योग्य नाही. वास्तविक पाहता जे आहे तुम्ही तसं आहे त्या ठिकाणी मेहनत करावी, त्याला हे करावं, ही एक अपेक्षा. त्याशिवाय राष्ट्र तुमचा पुढे येऊ शकणार नाही ना. कारण कसं आपली जी अर्थव्यवस्था आहे ती फक्त या कृषीवर आधारित आहे. आता प्रत्येक जणाने जर अपेक्षा केली की मी औरंगाबादला जाऊन राहावं, मी मुंबईला जाऊन राहावं, मी नागपूरला राहावं, अशी शहराच्या ठिकाणी गेलं तर तिथल्याचं काय होणार शेवटी? आणि शेवटी वृत्ती कुठे येणार? आपल्याला फुकट कसं मिळतं, अमक कसं मिळतं, चोऱ्या अमक ढमका कुठेतरी जा बाई जा, हे सगळ्यात हे होणार. तर एक कृषी अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय भूमिका असावी किंवा हे शेती विकणं योग्य नाही आहे जसं तुम्ही म्हटलं, तर मग काय म्हणजे करायला पाहिजे? जर सततची नापिकी आहे तर याला काही एक सोल्युशन तर असू शकते ना? काय काय सोल्युशन? समजा मी एक शेतकरी आणि हे एक शेतकरी, मी एक शेतकरी, आता मला शहरात यायचंय, मी माझी शेती यांना विकणार, म्हणजे यांच्याकडे 10च्या ऐवजी 20 एकर झाले, त्यांना तेवढे मजूर मिळू शकत नाही एवढ्या शेतीला, कारण आणि त्यांची ती एवढी धावपळ करू शकत नाही. त्यामुळं काय होतं, त्या उत्पन्नावर परिणाम होतो. जे त्यांना 10 एकरात जास्त उत्पन्न मिळत होतं ते 20 एकरात त्याच्यापेक्षा 1.5 पट मिळत असेल, पण त्या मानानं दुप्पट मिळायला पाहिजे खरं म्हणलं नियमाप्रमाणे. त्यामुळे ते शेतीत लक्ष घालू शकत नाही जास्त. कष्ट करण्यात ते म्हणजे त्या गावातली जे लोक जर तुम्ही शहरात जास्त येऊ लागले, आता जवळपास 8-10 किलोमीटरच्या अंतरात आपली म्हण आहे आमच्याकडे, तिथून दात घासतात येतात आणि इथं तोंड होतात औरंगाबाद. बरोबर, म्हणजे 5-6 किलोमीटरच्या गावावरची लोकांची परिस्थिती, सध्याची परिस्थिती अशी आहे. मग कोण शेती करेल तिथं? ही गोष्ट आहे. असं आहे ते. मग लेबर मिळणार नाही, मग त्याच्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होणार. शेतीमध्ये मेहनत करायला कशी तयार नाही आहे, तयार नाही. जर लोकांना काय वाटतं, आयुष्य आराम पाहिजे, त्यासाठी लोकांचा कल शहराकडे जास्त. जर एखादा शेतकरी आहे तर त्याला असं कदापि वाटत नाही किंवा माझा मुलगा पण शेतकरी व्हावा, त्याला वाटतं कुठेतरी शहरात जाऊन ऑफिसर व्हावा. तर मग त्याने म्हणजे शेतकऱ्याची भूमिका ही चुकते का असं तुम्हाला? नाही, त्याचं सुद्धा बरोबर आहे ना. आता जर सर्वच मुलं, आता एक मुलगा असो 2 मुलं असो, तो काय म्हणा, दोन्ही मुलं शिकली पाहिजे, निदान एक तर कमीत कमी अधिक व्हायला पाहिजे, किंवा दोन्ही झाले तर मग शेतीचा काय उपयोग झाला? शेती तशीच पडत, किंवा तोही विकून, त्याचे वडील वारल्यानंतर तो काय करेल, दर नोकरी लागल्यानंतर तो विकून टाकल, ठेवू शकत नाही. शेवटी कुठे जात नाही. वडिलांना आपण जन्मभर शेतीच केली, आपल्या मुलाला पण जे ते इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, हे प्रत्येक आई वडिलाचं वाटतं. आणि त्यातही एक आहे ना, तो शेतकरी म्हणजे मजूर लावून किंवा काही ते शेती करू शकेल, पण मुलं जर चांगले जर शिकायचे असतील तर मुलांना पाठवावंच लागेल ना. की मुलं जर शेतकरी जर झाले तर ते पुढे इंजिनियर डॉक्टर कसे होतील, आणि इंजिनियर डॉक्टर बनणं हे पण आता म्हणजे राष्ट्रीय गरज आहे, राष्ट्रीय आहे की बरोबर नाही ते आहे. पण कसं की जर शेतीलाच जर बढावा दिला तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात असं नाही वाटत का? किंवा शेतीला म्हणजे कसं शेतीला विकसित करण्यासाठी मग आणखीन काय काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे असं? नाही, आता आपल्या भारताची जी आपली मिलिटरी आहे, मिलिटरीमध्ये एक म्हण आहे, तुमच्याकडे जर 2 मुलं असेल तर एक मुलगा मिलिटरीत पाठवा. बरोबर, कशासाठी? देशाचे संरक्षण करण्यासाठी. तसं आहे, तुमचे जर 2 मुलं असले तर एक मुलगा शेतीत ठेवा, एक मुलगा तुमचं शिक्षण वगैरे घेऊ द्या, त्याला पुढे जायचं. दोन्ही हुशार असले, दोन्यांना शिक्षण घेऊ द्या, पण त्यांना कमीत कमी शिक्षणाचा फायदा शेतीमध्ये करायला पाहिजे. दोन्ही डोंगरावरती हात ठेवून जमत नाही. एक कसं, एक नोकरी तरी करा, शेतीत नाही दोन्ही जर तुम्ही अपेक्षा म्हणला तर ते ह्या देशात. एक पॉइंट हा बघण्यात आलेला आहे की जे ऍग्रिकल्चर चे जे स्टुडंट आहेत की त्यांचा उद्देश काय असतो की एक चांगल्या तऱ्हेने एक काय म्हणतो त्याला आपण की वैज्ञानिक पद्धतीने शेती करायची. पण मॅक्सिमम स्टुडंट असे बघण्यात आलेले आहेत की जे ऍग्रिकल्चर ची डिग्री तर घेऊन घेतात पण ते पुढे MPSC कडे वळतात. मग हे याला काय म्हणू आपण? याला हे योग्य जो उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे, समजा माझी शेतीच मला हे करायची आहे,
तो उद्या तुमचा बाजूला राहून जातो आणि तुम्ही नोकरी जाता. म्हणजे शेवटी जे आहे ना, हे तुमच्या वडिलांच्या ना शेतीला तर दुय्यम महत्वच दिलं जातं बघा. हा, हा. तर हे दुय्यम महत्व दिल्यामुळे तुम्हाला हे होतं ना. त्याच्या बाकी नाही ना, आणि ते स्टुडंटची वृत्ती ही की मेहनत न करता आरामात एमपीएससी ने एखादा अधिकारी होणार आणि खुर्चीवर बसून पगार घेणार, एवढं वृत्ती त्याची ही. शिक्षण तर घ्यायचं की त्या शेतीच्या विश्वासावर किंवा पण त्याच्यामध्ये रुजले गेली आहे ना ही वृत्ती कोणी रुजवली आहे? जर एखाद्या शेतकऱ्याचाही मुलगा आहे तर ती त्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्याच्या वडिलांनीच ती वृत्ती रुजवली मान्य आहे, आहे. मान्य आहे, बरोबर आहे. तुझं पॉईंट बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, आता तू हा तुझा मुलगा आहे, यानं इकडे पाठवून दिलं एमपीएससीला. पुढे काय झालं, शेतीकडे काय झालं, दुर्लक्ष होत गेलं. पुढे काय केलं, तू काय केलं, बँकेचा पैसा घेतला, कुठला सरकारचा पैसा घेतला, मुलाच्या याच्यात लावला, कशाला शिक्षणाच्या लावला. पुढं त्या मुलाच्याने फेडणं नाही झालं, तो फेल्युअर झाला तिकडे. पुढे काय वृत्ती होती याची, पैसा तर फेडणं नाही. मग हा काय करतो, माझ्याने पैसा फेडणं होत नाही, मुलगा तिकडं काय तो कुठल्या मार्गाने जाणार आणि स्वतःचा आत्मदहन करण्यासाठी हा तयार होतो. म्हणजे ही वृत्ती इथूनही तयार होत असते, कुठून तुमच्या ह्याच्यापासून. याला कारणीभूत हाच शेतकरीच आहे. पण कुठल्या तरी एका एक डगरीवर हात ठेवा किंवा जो तुम्ही सफलतेने पैसा घेता त्यासाठी युटिलाइज करा. म्हणजे बाकीचं म्हणण्याचा उद्देश एकच आला की त्याची शेती आहे, तो मुलाला एमपीएससी करू इच्छितो, त्यासाठी तो पैसा त्याने शेतीत नापिकी झाल्यामुळे बँकेकडून घेतलेला आहे, तो तिकडे युटिलाइज करतो. त्यामुळे इकडे पिकी नाही तिकडे नाही, त्यामुळे तो शासनाचा पैसा फेडू शकतो. आणि कसं की जर कुटुंब मोठं आहे, जर एक शेतकरी आहे आणि त्याला जर 5 मुलं आहेत जे आजच्या काळात योग्य नाहीये, त्याची कसं ती जी शेती आहे त्याचे 5 तुकडे होतात. तर मग ही लोकसंख्या पण एक कारण आहे आत्महत्येसाठी असं मला वाटतं. मूळ याला शासन जबाबदार एकच आहे, लोकसंख्या याला आळा घालणे एक महत्वाचं कारण. त्याच्याशिवाय ही वृत्ती कमी होणं शक्य नाही. बरोबर आहे. लोकसंख्येला आळा जर बसला तर शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील. नाही मग तसं म्हणाल तर कसं महाराष्ट्रापेक्षा जर उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये बघितलं तर लोकसंख्या जास्त आहे, पण महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मग याला विदर्भ नाही, याला वृत्ती हे लोकांचं हेच झालेलं आहे किंवा घ्यायचं आणि फेडायचं नाही आहे. ठीक आहे, बाकीचे व्यसन, बाकीच्या याच्यामध्ये पैसा घालवणं ही त्यांची वृत्ती झालेली आहे. पैसा मिळतो कुठून मिळतो म्हणून हे शासनच जबाबदार आहे सध्याचं. याला शासनाने ह्या लोन घेतलं असेल इथंच का होतं, जर तुम्ही शेतीत युटिलायझेशन केलं ना तो बरोबर तो फिटला जातो. आता तुम्ही अर्धा सुद्धा त्या शेतीमध्ये घालत नाही, बाकीच्या इकडे कार्यक्रमालाच घालवतात. मुलीचं लग्न करणं असू दे किंवा मुलाच्या शिक्षणाला असू द्या, काही असू द्या, त्याच्यामुळे तुमच्याकडून कर्ज फिटू शकत नाही. एक बाजू याच्यामध्ये अशी पण आहे की सरकार जे आहे ते वाढवून देतं कर्ज जे आहे, म्हणजे सरकार ज्या व्याजदराने ते कर्ज घेतं त्याच्या दुप्पट व्याजदराने ते शेतकऱ्यांना देतं. मग हे पण एक कारण आहे ना की शेतकरी ते फेडू शकत नाही ते कर्ज. तर मग म्हणजे सरकारची भूमिका कुठेतरी चुकते असं नाही वाटत? आता 100 मधला एक शेतकरी फेडू शकत नाही, जर फक्त 5% व्याजदराने गव्हर्नमेंट जो आत्महत्या करणारा शेतकरी आहे 13% दराने तो गव्हर्नमेंटला देतो. देशातल्या कुठल्याही बँका किंवा कुठलेही सरकार याच्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही, तर हे कमावू शकणार. हा एक बिझनेस आहे. हा जो बिझनेस आहे त्याच्याचा मी 2% घ्यायचा आणि 4% हा बिझनेस आहे. म्हणजे हा बँकेचा आहे, कुठल्या याचा नाही, तुमच्या सावकाराचा नाही, सावकार दृष्टिकोन नाही. जे शासनाने ठरवून दिलं ना त्या रेशोमध्ये त्या रेशोच्या पलीकडे जाऊ शकत नाही ते. कारण मी वर्ल्ड बँकेकडून मी काय केलं, 2% घेतलं, 3% मी दिलं तर तुम्ही हे फेडू शकता. अदरवाईज नाही. याला वर्ल्ड बँक आहे, असं काहीच नाही. कुठला सावकाराकडून घेतो आपण हे 10 रुपये घेतले 20 रुपये मला परत कर, हे सावकारी आहे. पण सावकाराने घेतलं पण त्याच्याकडे लायसन्स नाही. आणि नियम तर सगळीकडे सारखेच असणार ना, शेतकऱ्यासाठी वेगळा आणि इतर लोकांसाठी वेगळा असा नसणार. म्हणतो ना 100 लोकांनी लोन घेतलं समजा, त्यातला एका शेतकरी कसा काय फेडू शकत नाही, बाकी शेतकरी फेडू शकतात. 2% जरी घेतलं 10 लोक फेडू शकतो, तुम्ही एकटेच फेडू शकतो. याला काय कारण? याला काय याची वृत्ती तुमची अशी वृत्ती पैसा तुम्ही शेतीत खर्च केला नाही, तुमची वृत्ती पैसा फेडायचीच नाही. म्हणजे तुम्हाला काहीतरी बाकी व्यसन आहेत हे याच्यावर निष्पन्न होत. म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचं एकंदरीत की शेतकरी स्वतः आपल्या परिस्थितीला जबाबदार आहे. अच्छा, ही सगळी सिच्युएशन टाळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी जे ते म्हणजे आपली व्यवस्थित प्लॅनिंग करून नियमात बसून जे आपल्याच्याने शक्य आहे, जे आपण परत फेड करू शकू
हा? तितकंच त्यांनी आणि आपलं आपलं अंथरून पाहून पाय पाय पसरायचं. पसरावे एवढंच शेतकऱ्याला एक असा सल्ला आम्ही देऊ शकतो. शेवटी कसं आहे, सरकार जे आहे ना, सरकार कुठली सरकार जबाबदारी कुठपर्यंत आपल्याला घेणार बोलणार आहे नाही. कोणताही शेतकरी शेवटी असेल. सरकार गव्हर्नमेंट देते बरं. ते गोष्ट ते गव्हर्नमेंट असो गव्हर्नमेंट म्हणा तुम्ही ते वास झालं ते हा. आपलं हे 4 आपलं भिंतीचं घर आहे. हम्म. आपण आई वडील आहोत, शासन आहे. आणि आम्ही कुठपर्यंत तुम्हाला सांभाळणार, जी बस. आहे अंतरून आहे तिथपर्यंत तुम्हाला सांभाळा बाबा, हे असं वाग. तसं आम्ही त्याला सल्ला देऊ, बाबा इतकंच लेकराला बाबा इथपर्यंत जा, याच्या पलीकडे जाऊ नको. बाबा याच्या तुम्ही- पलीकडे लेकरांना ऐकणं हे त्याचं कर्तव्य आहे, नसेल त्याचं आहे. ते शेतकऱ्यांना ऐकावं न ऐकावं ह्या त्याचं आहे. तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही इतकी छान अगदी म्हणजे चर्चा केली, आपले ओपिनियन मांडले, त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद मानते. एक 2 मिनिटं नमस्कार. हा?